विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमिया मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2025 संदर्भात एक महत्त्वाची अपडेट सांगणार आहे. आणि सध्या पोलीस भरतीच्या फॉर्मबद्दल महत्त्वाच्या या ठिकाणी 5 प्रॉब्लेम चालू आहेत. डिटेल्समध्ये सर्व एक तुमच्या समोर मांडणार आहे. आणि विद्यार्थ्यांनी हा जो चुकीचा मार्ग निवडला आहे, EWS खोटे प्रमाणपत्र काय विषय आहे, डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजून चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्याची तारीख थोडे थोडे एक दिवस कमी कमी होत आहे. विद्यार्थ्यांना माझं स्पष्टपणे आणि नमूद केल्याप्रमाणे एक स्पष्ट मत तुम्हाला 2 दिवसामध्ये फॉर्म भरायचा आहे. तो का भरायचा आहे, फॉर्म भरताना अनेक अडचणी काय येत आहे, हे डिटेल्समध्ये सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. पोलीस भरतीसाठी आपण जो स्पेशल व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे तो देखील जॉईन करा आणि टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करून घ्या. सर्व मुद्दे तुमच्यासमोर एक मुद्दा मांडणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. त्याच्या अगोदर छोटीशी माहिती तुम्हाला महत्त्वाची येथे सांगून घेतो. पोलीस भरतीच्या सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तके स्मार्ट स्टडी नांदेड यांनी लॉन्च केलेली आहे. पहिलं पुस्तक आहे पोलीस भरती 272 प्रश्नपत्रिका संच. याच्यामध्ये 14,000 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहेत. दुसरं पुस्तक म्हणजे पोलीस भरती 411 प्रश्नपत्रिका संच. सरावासाठी सर्वात बेस्ट पुस्तक हे असणार आहे. 16,900 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे. दोनही पुस्तके प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी लिहिलेली आहेत. आणि दोनही पुस्तकांमध्ये येथून मागे झालेल्या नवीन आणि जुन्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेले आहे. सर्व पुस्तके सर्व महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये तुम्ही खरेदी करू शकतात. जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर Amazon, फ्लिपकार्टवरून देखील तुम्ही खरेदी नक्की करून घ्या. ठीक आहे. आता आपला महत्त्वाचा मुद्दा आहे तो मुद्द्याकडे येतो. आता EWSचा एक पॉइंट मी ते सांगतो. आता 2021-22 पासून जेव्हापासून जे या ठिकाणी SEBCचं आरक्षण लागू झालेलं आहे. SEBCचं आरक्षण जेव्हापासून लागू झालेलं आहे तेव्हापासून जे विद्यार्थी या ठिकाणी EWS चे कट ऑफ आहे, मागील वर्षी तुम्हाला बघितलं असेल तर EWSचा प्रत्येक भरतीमध्ये कट ऑफ कमी जातो. तर त्यानुसार काय केलेलं आहे, ओबीसीच्या विद्यार्थ्यांनी ओबीसी, त्याच्यानंतर विजे, NTB, NTC आणि NTD आणि सोबतच SEBC हे सर्व विद्यार्थी काय करत आहे, तर ते बोगस म्हणजे खोटं EWSचं प्रमाणपत्र काढत आहेत. का काढत आहेत, तर EWSचा कट ऑफ कमी जातो असं त्यांचं लॉजिक आहे. कमी तर जातो, परंतु तुम्ही जे आहे तुमची कॅटेगरी आहे, जे प्रमाणपत्र आहे खरं तेच वापरा आणि त्यानुसारच तुम्ही फॉर्म भरा. अन्यथा या ठिकाणी चुकीचं EWS काढून तुम्ही फॉर्म भरू नका. तुम्ही पुढे या ठिकाणी गुंतू शकतात. हे स्पष्टपणे माझं मत मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे. हे झालं या ठिकाणी बघू शकता. आणि याच्यामध्ये MPSCच्या विद्यार्थ्यांना पकडलं गेलेलं आहे. आणि पुन्हा बघू शकता. आणि पुन्हा आता सर्वात जास्त पोलीस भरतीचे EWSचं खोटं प्रमाणपत्र काढत आहे. कोणते विद्यार्थी काढत आहे, ओबीसीचे विद्यार्थी NTB, NTC, NTD आणि विजय त्याच्यासोबत SBC हे सर्व विद्यार्थी EWSचं खोटं प्रमाणपत्र काढत आहे. सर्वांना विनंती आहे, चुकीच्या मार्गाने तुम्ही हे प्रमाणपत्र काढू नका. पुढे तुमची या ठिकाणी फसवणूक होऊ शकते आणि तुम्ही गुंतू शकता. याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन होणार नाही तपासणी झाल्याच्या नंतर. तेव्हा आधीपासूनच मी तुम्हाला हा पॉइंट इथे सांगून देतोय. ठीक आहे. आता दुसरा एक महत्त्वाचा पॉइंट मी इथे सांगतो. पोलीस भरतीबद्दलचा प्रॉब्लेम सध्या काय येत आहे, तर जे या ठिकाणी सर्व माहिती आपण पासवर्ड, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, इंग्रजीमध्ये नाव, मराठीमध्ये नाव हे सर्व माहिती टाकल्याच्या नंतर जो हा चेकबॉक्स बघू शकता, आय हॅव रीड इंस्ट्रक्शन म्हणजे तुम्ही दिलेल्या सर्व सूचना मी वाचलेल्या आहेत. हा जो टिक बॉक्स आहे हा इथे क्लिक होत नाही. त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी हा हा मी फॉर्म मोबाईलवरती टिक होत नाही. लॅपटॉपवरती, पीसीवरती, कम्प्युटरवरती मी सगळीकडे ट्राय केले, ते टिक होत नाही काही वेळेस. त्याच्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी फॉर्म भरायचा आहे. असे प्रॉब्लेम तुम्हाला इथून पुढे जसे जसे साईटवरती लोड येईल, वेबसाईटवरती लोड येईल, तसे असे प्रॉब्लेम तुम्हाला बघायला भेटतील. हा झाला एक पॉइंट. त्याच्यानंतर सर्वात मोठा विद्यार्थ्यांकडून जो पॉइंट चुकत आहे तो मी इथे तुम्हाला इथे सांगतो 1 मिनिटामध्ये. बघू शकता इथं, बघू शकता. आता जो आहे ना विद्यार्थ्यांना, जे आधार कार्ड प्रमाणे आपोआप पहिल्यांदा जे वरती आपण इथे आधार कार्ड क्रमाने माहिती येते, इथं आपोआप मेल आहे किंवा फिमेल हे आपोआप येते इथं. परंतु फॉर्म भरताना विद्यार्थी काय करत आहे, इथं इथे मेल आणि फिमेल या गोष्टीमध्ये सर्वात जास्त चुकत आहे. त्याच्यामुळे सर्वात काळजीने तुम्हाला काय मेल फिमेल हे सिलेक्ट करायचं आहे. जर इथं चुकलं तर तुम्ही त्याच्यामध्ये काहीच परत करू शकत नाही. तुम्हाला
हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ईमेल आयडी चुकल्याच्या नंतर तुम्ही काहीही करू शकत नाही. ईमेल आयडी चुकला, रजिस्ट्रेशन तुम्हाला या ठिकाणी परत करता येणार नाही. तुम्हाला या ठिकाणी डायरेक्टली तुम्हाला यावर्षी फॉर्मच भरता येणार नाही. असे होईल जर ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर चुकला तर. ठीक आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचा ईमेल आयडी चुकता कामा नये. हा तिसरा पॉईंट सांगितले. अजून एखादा पॉईंट असेल तर मी तुम्हाला खाली सांगतो. आता कोणकोणते पॉईंट मी तुम्हाला सांगितले आणि येथे मी म्हटलेलं आहे 2 दिवसामध्ये तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा आहे. ईडब्ल्यूएसचं मी तुम्हाला सांगितले. बघू शकता. ईडब्ल्यूएसचं खोटं प्रमाणपत्र तुम्ही काढू नका हे अगोदरच सांगतोय. ईडब्ल्यूएसचं खोटं प्रमाणपत्राबद्दल मी चर्चा केली. त्यानंतर 2 दिवसामध्ये फॉर्म भरा. हा विषय काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. फॉर्म भरताना काही प्रॉब्लेम येत आहे. टिक बॉक्स जो चेक बॉक्स आहे तो टिक होत नाही हा प्रॉब्लेम सांगितला. आणि त्याच्यानंतर जे विद्यार्थी मेल फिमेल चुकीचं करत आहात ते देखील चुकीचं करू नका. अतिशय बारकाईने तुम्ही फॉर्म भरा. ईमेल आयडी, मोबाईल नंबर कोणत्याही परिस्थितीमध्ये चुकून देऊ नका. आता 2 दिवसामध्ये फॉर्म भरा असं मी काय म्हणत आहे डिटेल्समध्ये मी ते सविस्तर मांडतो. आता शेवटची तारीख अजून फॉर्म भरण्यासाठी 20-22 दिवस शिल्लक आहे. परंतु माझं म्हणणं 2 मिनिट ऐका. तुम्ही फॉर्म कधीही भरा. फक्त जे तुमचं रजिस्ट्रेशन आहे, फक्त रजिस्ट्रेशन जे आहे ना, ते या ठिकाणी 2 दिवसामध्ये म्हणजे आज किती तारीख असेल 10 तुम्हाला काय करायचं आहे आता 15 तारखेच्या आतमध्ये आज 12-13 तारीख असेल एवढी पण नाही 8-9 तारीख आहे. तर 15 तारखेच्या आतमध्ये तुम्हाला फॉर्म तुम्ही कधीही भरा. फक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे अगोदरच. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस कधी-कधी ओ-टी-पी उशिरा येतो. खूप उशीर लागतो. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट म्हणजे तो मोबाईल नंबरचा आधार लिंक असलेला ओ-टी-पी देखील उशिरा येतो. आणि अजून एक पॉइंट सांगतो. ज्यावेळेस आपण ईमेल आयडी आणि मेन रजिस्ट्रेशन करतो त्यावेळेस ईमेलवरती एक रजिस्ट्रेशनची मेल जाते. ईमेल येतो, एक लिंक जाते व्हेरिफिकेशनसाठी. त्या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं व्हेरिफिकेशन कंप्लीट होत असतं. परंतु विद्यार्थी मित्रांनो हा पॉइंट इथे लक्षात घ्या की जी ईमेलची लिंक असते ती 3 दिवस व्हॅलिडिटी असते. 3 दिवसापर्यंत तिची मुदत असते आणि कधी-कधी आता काही विद्यार्थ्यांचा असा प्रश्न आला की 3 दिवस होऊन गेले, तरी देखील आम्हाला ईमेल आला नाही, लिंक आली नाही. त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम वारंवार पुढे येऊ शकतात आणि 3 दिवस गेल्याच्या नंतर पुन्हा रजिस्ट्रेशन करायला गेल्याच्या नंतर तुमचा आधार क्रमांक आधीच तुम्ही वापरलेला आहे असा प्रॉब्लेम दाखवत आहे. त्याच्यामुळे आधीच तुम्ही फॉर्म कधीही भरा. फक्त तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते आता तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायचं आहे. पासवर्ड बरोबर टाका, ईमेल बरोबर टाका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेल, फिमेल हे टाकताना चुकू नका. ठीक आहे. आणि ईमेल आयडी टाकताना बरोबर टाका, अन्यथा तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. पुन्हा या ठिकाणी रजिस्ट्रेशन देखील होत नाही. तर हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या डिटेल्समध्ये सांगितल्या आहे. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.